आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, लाडक्या बहिणीसाठी जी योजना आम्ही आणली त्याच्यामध्ये आत्ता 1500 रुपये देतो, आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। आमच्या बेरोजगार युवांसाठी बेरोजगार भत्ता चालू करू। तिथं आमचे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आम्ही आणू असं भाषणामध्ये अनेक वेळा अनेक मोठे नेते तिथं बोलून गेले। अध्यक्ष महोदय, ज्या योजना इलेक्शनच्या काळामध्ये सरकारकडनं आणल्या होत्या, घाई गडबडीने आणल्या होत्या, लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत तर अध्यक्ष महोदय कागद कमी पडले तरी सुद्धा ॲडव्हान्समध्ये काही महिलांना त्या ठिकाणी पैसे दिले गेले का? कारण पुढे इलेक्शन होतं। पण ठीक आहे, पैसे आले, योजना आणल्या, लोकांपर्यंत त्या काळामध्ये पोहोचल्या, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि मग अध्यक्ष महोदय अपेक्षा वाढल्यानंतर त्या योजनेकडे आणि सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर असं कुठेतरी म्हणावं लागेल की लोकांना असं वाटलं की बरंच काय येत्या काळामध्ये जर सरकार हेच सरकार परत आलं तर आपल्याला मिळतील अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय सामान्य लोकांची तिथं होती। त्यामुळे लोकांनी निवडून दिलं, अभिनंदन करतो। मोठ्या संख्येने सर्व आमदार तिथं निवडून आले। पण आजची परिस्थिती शेतकऱ्याची बघितली नाही तर वर्षभर आपण शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय अतिशय हलाखीची परिस्थिती आहे। फक्त सोयाबीनचं अध्यक्ष महोदय इथं मी उदाहरण देतो, सत्तेत असणारे अनेक मोठे नेते शेतकऱ्याला सांगत होते, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 6000 रुपये देतो आमचं सरकार आलं तर। ठीक आहे, 6000 मध्ये कसा तरी आपला खर्च निघेल असं शेतकऱ्याला वाटलं। सोयाबीन शेतकऱ्यांनी निवडून दिलं, मतदान केलं, कपाशीच्या शेतकऱ्यांनी दिलं, तुरीच्या दिलं, कांद्याचं दिलं, सगळ्यांनी त्या ठिकाणी निवडून दिलं। पण अध्यक्ष महोदय फक्त वर्षभरात जर आपण बघितलं तर 6000 अपेक्षा ज्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये कष्टाने पिकवलेलं सोयाबीन हे किती रुपयाला विकावं लागलं तर 3800 रुपयाला अध्यक्ष महोदय, आणि सरकार कितीला विकत घेते तर 4800ला। आणि आज भाषणामध्ये बोलत असताना अनेक लोक म्हणतात की सोयाबीन विकत घेतलं। अध्यक्ष महोदय 50 लाख टन सोयाबीन उत्पादन होतं, त्यातलं 11 लाख टन तुम्ही घेतलं, ते सुद्धा 4800 रुपये तिथं घेतलं आणि बाकी शेतकऱ्याला 3800 विकायला लागलं। 6000 आणि 3800चा फरक बघितला तर अध्यक्ष महोदय 12000 कोटीचं नुकसान एका वर्षामध्ये फक्त सोयाबीन या पिकामध्ये अध्यक्ष महोदय झालं। तसंच कांद्याच्या बाबतीत 5000 कोटीचं, कपाशीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय तिथं 9000 कोटीचं नुकसान झालंय। आता जेव्हा नुकसान अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं होतं तेव्हा पैसा कुठून आणणार, कोणाकडनं मागणार? त्याचे नातेवाईक बघितले ते सुद्धा शेतकरी, त्यांच्याकडे पैसा नाही, बँका पैसा देत नाही। मग असं नुकसान झालं तर त्याची अपेक्षा असते की सरकारकडनं कुठेतरी मदत होईल। भावांतर योजना जेव्हा सांगितली गेली शेतकऱ्याला वाटलं अरे वा चांगली योजना, आपल्याला पैसे मिळतील। पण अध्यक्ष महोदय या बजेटमध्ये भावांतर योजनेबद्दल कुठेही काही बोललं गेलं नाही। पक्षांतर बद्दल अनेक वेळा बोललं गेलं, पण भावांतर योजना जी तुम्ही बोलला होता त्याच्यासाठी जर 25000 कोटी तुम्ही दिले असते, जो शेतकरी ज्या ज्या पिकामध्ये अडचणी तिथं जर मदत केली असती तर अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला असता। आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा, आम्हाला कर्जमाफी द्या। आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता। आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना, केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना, राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला जर देता येत नसेल तर अध्यक्ष महोदय याला आपण काय म्हणणार? सामान्य लोक म्हणतात आम्हाला फसवलं। अध्यक्ष महोदय म्हणून मी म्हणतो, विनंती करतो की अजितदादा जेव्हा उत्तर देतील भावांतर योजनेबद्दल त्यांना बोलावं लागेल, कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलावं लागेल। तसंच शेतकरी सन्मान निधीमध्ये तुम्हीच ती योजना आणली, चांगली गोष्ट आहे। काही दिवसांपूर्वी ऑनलाईन आपले मुख्यमंत्री साहेब होते, तिथं पंतप्रधान साहेब होते, त्याच्यावर काहीतरी चर्चा चालू होती, बिहारमध्ये तो कार्यक्रम होता। आणि या बाजूला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, ते पद अतिशय महत्त्वाचं, त्यांनी दिलेला शब्द पूर्णच करावा लागतो कारण तो महाराष्ट्र शब्द असतो। त्या ऑनलाईनवर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा 3000 रुपये तिथं शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ देणार आहोत। अध्यक्ष महोदय पण बजेटमध्ये याच्याबद्दलची चर्चा कुठंच तिथं दिसली नाही। म्हणून जेव्हा उत्तर फायनान्स मिनिस्टर साहेब तिथं देतील तेव्हा नक्कीच त्या बाबतीतली चर्चा करावी। कारण का मंत्री महोदयांकडे बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय प्रत्येक मंत्री रोज कुठलं तरी नवीन जॅकेट घालतात, पण आमच्या शेतकऱ्याचा फाटका सदरा बघायला कोणाला वेळ नाही अध्यक्ष महोदय। त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला काय पाहिजे हे जाणून घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे। लाडक्या बहिणींबद्दल बोललो, अपेक्षा अध्यक्ष महोदय, कारण का उत्पादनाला जर भाव नसेल, नोकऱ्या नसतील, हातात पैसा नसेल, खर्च जर घराचा वाढला असेल, शेताचा खर्च वाढला, छोटा मोठा व्यवसाय करतो त्याचा खर्च वाढला असेल तर लोकांकडे अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामधल्या 80 ते 90% लोकांकडे पैसा नाही। म्हणून 1500 रुपये जेव्हा लाडक्या बहिणीला मिळाले त्यात ती आनंदी झाली।
पण दुर्दैव असं की 15 रुपयामध्ये सुद्धा ती आनंदी होती, कारण का अध्यक्ष महोदय बाकी कुठंच काय मिळेना. आणि त्यात तिची अपेक्षा की 2100 रुपये तिथं मिळावेत. तुम्ही तिथं जाहीरनाम्यामध्ये बोलला होता, भाषणामध्ये बोलला होता, मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलला होता. अजितदादांना विनंती करतो, आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने हा गुलाबी शर्ट घालून मी विनंती करतो की आमच्या लाडक्या बहिणींना तिथं 2100 रुपये महिन्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलं पाहिजे. युवकांनी अध्यक्ष महोदय काय चूक. नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बंधू आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे. कारण विधानसभेमध्ये तरी कर्जमाफीची चर्चा सुरू होती, पण त्यावरती कोणतेही उपाय नाही निघाल्यामुळे शेतकरी बंधू नाराज आहेत. पण आता शेतकरी बंधूंना प्रतीक्षा आहे ते नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पूर्ण माहिती पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे नक्की काय? तर ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. जसे की PM किसान सन्मान निधी योजना आहे, तशीच सेम महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. तर इथे दरवर्षी 6000 रुपये अनुदान दिले जाते व 3 हप्त्यांमध्ये 2000ची इथे हप्ता असतो व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही थेट जमा केला जातो. आता 6वा हप्ता कधी भेटणार? कारण PM किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे, तर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची. पण आता मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या समोर येत आहे की मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 मार्चपर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना भेटणार आहेत व इथे जे अर्जदार व महाराष्ट्राचे शेतकरी असणार आहे ते पात्र असणार आहे. शेतकऱ्यांच्या नावे 7/12चं उत्तर असणार आहे, त्यांचे नोंद असावे. अर्जदारांकडे बँक खाते असावे व आधार कार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर असावं व ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांनी त्यांचे जे सर्व डॉक्युमेंट्स असणार आहे, कागदपत्र असणार आहे ते वैध आहेत हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहे किंवा जो हप्ता आहे तो भेटणार आहे. यासाठी अपात्र शेतकरी कोण असणार आहे? ज्यांचे नाव शेतजमिनीच्या कागदपत्रामध्ये नाही किंवा ज्या शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान घेतलेले शेतकरी आहेत त्यांनी किंवा सरकारी नोकरी किंवा मोठे उत्पन्न असलेले जे कुटुंबातील शेतकरी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला 6th इन्स्टॉलमेंट म्हणजे 6वा हप्ता कधी भेटणार आहे? तरी ते मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती समोर येत आहे की 31 मार्चपर्यंत तुम्हाला हा हप्ता मिळून जाईल. कारण 5वा हप्ता 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आला होता. 6व्या हप्त्याची शक्यता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे. तर याबाबत अजूनही अपडेट आपल्या चॅनलवरती नक्कीच येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स पाहिले आहेत. 5वा हप्ता 5 नोव्हेंबर 2024ला भेटलेला आहे आणि नावाची नोंदणी अजूनही सुरू आहे. तर पात्र शेतकरी आहे त्यांनी लवकरात लवकर तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता. आता इथे बेनिफिशियरी स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकणार आहात. याबद्दल काही तुम्हाला अडचण असेल किंवा प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.